रुपेरी पडद्यावरील हा डॉन रसिकांनी डोक्यावर घेतला। डॉनची क्रेज बॉलिवूडच्या बादशाहवरही पाहायला मिळाली। रुपेरी पडद्यावरील डॉनची जादू आजही कायम आहे। त्यामुळेच की काय आता नाशिकमध्येही चर्चा सुरू झाली आहे ती या डॉनची। हे डॉन खास पोलिसांनी तयार केलेत। रुपेरी पडद्यावरील डॉन पोलिसांच्या हाती लागत नाही, मात्र नाशिक पोलिसांचे डॉन काहीसे वेगळे आहेत। ते समाजापुढे आदर्श निर्माण करतात। वाहतूक नियमांचे पालन करणारे नाशिककर पोलिसांच्या दृष्टीनं डॉन आहेत। यामध्ये शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, प्राचार्य, प्राध्यापक, पालिका आयुक्त, महापौर, अर्थतज्ञ, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकचा आणि देशाचा झेंडा उंचावणारे व्यक्ती हे नाशिक पोलिसांचे डॉन आहेत। नाशिककरांना वाहतुकीची शिस्त लावण्याची जबाबदारी या सगळ्या व्यक्तींवर आहे। डॉन म्हणजे दोस्त ऑफ नाशिक। मग जो नियमांचं पालन करतो तो खरा डॉन, तो खरा मुख्य, अशी संकल्पना याच्यामधून आपण ती दाखवण्यात आलेली आहे। आणि यानंतर आपलं प्रोग्राम असा आहे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीच या सर्वांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे। नाशिकमधील महाविद्यालयांमध्ये या सजग डॉनची पोस्टर्स लावण्यात आली आहे। आजच्या तरुणांना वाहतुकीची शिस्त लावण्याची विशेष जबाबदारी या डॉनवर आहे। या उपक्रमाचं तरुणांकडूनही स्वागत होत आहे। एक स्वागतार्ह संकल्पना आहे। कुठेतरी मुलांमध्ये वाहतूक नियमांबद्दल अवेअरनेस व्हावा, त्यांनी वाहतूक नियमांचं पालन करावं या दृष्टिकोनातून ती कल्पना राबवलेली आहे। आणि याच्यामध्ये हे समाजाला मोटिवेट करणारे लोक ही डॉनची भूमिका बजावत आहेत। डॉन म्हटलं की नकारात्मक बाजू समोर येते, मात्र त्याच शब्दामागची सकारात्मक बाजू मांडून तरुणांना समजेल त्याच भाषेत शिस्त लावण्याचा प्रयत्न नाशिकच्या पोलिसांकडून केला जातोय। त्याला नाशिककर कसा प्रतिसाद देतात यावरच या उपक्रमाचं यश अवलंबून असणार आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।